ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन. पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्री अरविंद यांच्या मानवी शिष्याचे दिव्य परिवर्तन यातून एका खास भागावर बोलणार आहोत. गीतेतला तो महत्वाचा क्षण आठवतोय ना, जेव्हा अर्जुन एकदम खचून जातो आणि मग श्रीकृष्ण त्याला दिशा देतात. तर श्री अरविंदांच्या नजरेतून त्या क्षणाचा अर्थ काय हे जरा समजून घेऊया. हो, नक्कीच. तो क्षण खरंच खूप महत्वाचा आहे गीतेमध्ये. म्हणजे अर्जुनाची जी नेहमीची मूल्य होती, ज्या अहंकारावर, सामाजिक विचारांवर त्याचं जगणं आधारलेलं होतं, ते सगळं एका क्षणात कोसळून पडतं. त्याला कळतं की आता हे जुनं चालणार नाही, काहीतरी नवीन हवंय, एक नवी दृष्टी. बरोबर. म्हणजे ही फक्त अशी वरवरची निराशा नाहीये, तर त्याच्या अस्तित्वालाच धक्का बसलाय. त्याचा तो अहंकारी दृष्टिकोन, ज्याच्यावर तो इतका काळ चालला, तो अचानक निरर्थक का वाटायला लागला? आणि इथे श्रीकृष्णांची भूमिका नेमकी काय, ती वेगळी कशी आहे? कारण असं होतं की ज्या गोष्टींना तो धर्म समजत होता, म्हणजे कर्तव्य, सामाजिक नियम, त्या सगळ्याच गोष्टी आता निरुपयोगी वाटू लागल्या होत्या. त्याची पूर्ण ओळखच जणू काही धोक्यात आली होती. आणि इथे श्रीकृष्ण जे करतात ते महत्वाचं आहे. ते फक्त सहानुभूती दाखवत नाहीत, ते त्याला त्या मानसिक गोंधळातून वर काढण्याचा प्रयत्न करतात, एका उच्च चेतनेकडे नेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जिथे तो मर्यादित मीपणा नसतो, अहंकार नसतो, त्यांचा उद्देश आहे की अर्जुनाला कर्माच्या फळात अडकण्याच्या अज्ञानातून बाहेर काढावं. हे ऐकायला खूपच वेगळं वाटतंय की सहानुभूती नाही तर थेट चेतनेवरच काम करायचंय. मग अर्जुन नक्की काय मागतोय? त्याला धीर तर नकोय हे स्पष्ट आहे, पण मग काय हवंय? अगदी बरोबर. अर्जुन फक्त असं म्हणत नाहीये की मला धीर द्या. त्याला जाणवतंय की त्याचे जुने नियम, त्याचा जुना धर्म, म्हणजे जगण्याचे आणि कृती करण्याचे जे आधार होते, ते या मोठ्या संघर्षात कमी पडतायत. त्याला एक नवीन, एक श्रेष्ठ धर्म हवाय. आणि इथे धर्म म्हणजे फक्त कर्मकांड किंवा कर्तव्य नाही, तर जगण्याचा आणि कृती करण्याचा एक खोल, आंतरिक, खरा नियम किंवा तत्व. म्हणजे असा नियम जो बाहेरच्या समाजावर नाही, तर आतल्या सत्तेवर आधारलेला असेल. बरं, मग या नव्या श्रेष्ठ धर्माकडून काय अपेक्षित आहे? तो कसा वेगळा असेल जुन्यापेक्षा? हा नवीन धर्म किंवा हे नवीन तत्व म्हणा, व्यक्तीला दोन महत्वाच्या गोष्टी देतं. एक म्हणजे कर्माच्या बंधनातून सुटका, म्हणजे आपण जे करतो त्याच्या परिणामांमध्ये आपण अडकून पडत नाही. आणि दुसरी, त्याच वेळी एका दिव्य स्वातंत्र्याने जगात अगदी प्रभावीपणे कृती करण्याची आणि यशस्वी होण्याची क्षमता. हे खूप महत्वाचं आहे बरं का. याचा अर्थ असा नाही की सगळं सोडून द्यायचं, निष्क्रिय व्हायचं. हो, हे महत्वाचं आहे. निष्क्रियता नाही, उलट एका बदललेल्या, एका उच्च चेतनेतून आसक्ती न ठेवता पण पूर्ण ताकदीने काम करायचं. यालाच कदाचित कर्मातीत कृती म्हणू शकतो आपण. म्हणजे अहंकाराने प्रेरित नसलेली, फळाची आसक्ती नसलेली कृती. वा, म्हणजे मुक्ती आणि कृती ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येतात. हे पारंपरिक विचारांपेक्षा खरंच वेगळं आहे. श्री अरविंद या सगळ्याचा नेमका अर्थ कसा लावतात? त्यांचे मुख्य मुद्दे काय आहेत याबद्दल? श्री अरविंद सांगतात की गीतेच्या उपदेशाचे 3 मुख्य उद्देश आहेत. पहिला, कर्माच्या बंधनातून सुटणं म्हणजे मुक्ती. दुसरा, एका दिव्य स्वातंत्र्याने आणि सामर्थ्याने जगात कृती करण्याची क्षमता मिळवणं. आणि तिसरा, जगाचा जो एक विकासक्रम आहे आणि त्यात माणसाची जी भूमिका आहे ती अज्ञानाने टाळली न जाता उलट ज्ञानाने पूर्णत्वाला नेणं. तर ह्या सगळ्याचा एकत्र विचार केला तर काय सार निघतं? गीतेचा मार्ग हा जगातून पळून जाण्याचा नाहीये. आणि गंमत इथेच आहे, हे तिन्ही उद्दिष्ट एकमेकांना पूरक आहेत. अनेकदा आपल्याला काय वाटतं की आध्यात्मिक मुक्ती म्हणजे जगापासून दूर जाणं, पण श्री अरविंद म्हणतात खरी मुक्ती जगात राहूनच आहे, पण एका वेगळ्या उच्च चेतनेतून, आसक्तीशिवाय पण प्रभावीपणे कार्य करण्यात आहे. हा एक प्रकारचा बॅलन्स आहे, समन्वय आहे. आध्यात्मिक शांतता आणि जगातली सक्रियता
यांचा. अज्ञानाने कर्मांपासून पळ काढण्याऐवजी ज्ञानाच्या प्रकाशात तीच कर्म अधिक चांगल्या प्रकारे करायची. थोडक्यात सांगायचं तर श्रीकृष्णाचं मार्गदर्शन हे अर्जुनाला आणि आपल्या सगळ्यांनाच अहंकाराच्या त्या छोट्या वर्तुळातून बाहेर काढतं आणि एका व्यापक दिव्य स्वातंत्र्यात जगायला शिकवतं, उद्देशपूर्ण कृती करायला शिकवतं. हे फक्त संकट टाळणं नाही, तर त्या संकटातून एका उच्च अवस्थेत पोचणं आहे. तर आजच्या जगात इतक्या धावपळीत अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना प्रभावीपणे काम करूनही त्या कामाच्या परिणामांपासून, यशापयशाच्या भावनेपासून किंवा आसक्तीपासून आतून आंतरिकरित्या पूर्णपणे मोकळं राहणं म्हणजे नेमकं काय असू शकेल, यावर प्रत्येकाने विचार करायला हरकत नाही. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.